करून खाऊन यायचं इथं. हा हो, भीतीचा त्रास असल्यावर असं बोलणार का तुम्ही लोकांना? हा, आपली पद्धत कोणाला काय त्रास आहे? काय त्रास आहे मला सांगा. वही आपको पेपर पे पब्लिश करना है और पब्लिक जो आ रही है उनको वही पेपर पे जितना लगता है रिक्वायर्ड वही पेपर जो भी वो है पूरा उसकी गाइडलाइन आप पेपर में डालिए. अनिवार्य एक दिन आएगा, कल बोलेंगे, फिर रिपीट आप बोलेंगे, परसों दूसरा लेकर आओ, डे बाय डे. और आपका काम नहीं है शरीर बैठने का. आपले शब्द चांगले पाहिजे लोकांमध्ये, प्रेमानं बोलायचं काम होऊन जाते. आज तुम्ही त्यांना म्हटलं तर आज उद्या या कोई काम करना चाहिए. ये लोग इतने त्रस्त है आपकी वजह से, इसका कोई आपको अंदाजा नहीं है. आप घर पे ऐसी बात करते हो क्या किसी से? हाँ, सिपाही तो आपने इसको, आपको किसने राइट दिया इधर बैठने के लिए? मदद करना अलग है, लेकिन चार्ज लेके क्यों बैठे हो आप? हाँ, सिपाही भी नहीं है सर, एक ही सिपाही है. नहीं सर, देखो मुझे सिपाही है सर. देखो सर, लीगल वे में मैं सारी चीजें लूंगा. तो बिल्कुल आपल्याला मूलभूत जे सुविधा आहे आपल्याला सुविधा द्यायची आहे. मी डे वन पासून सांगतोय की लोकांना हवंय ना, फ्रॉम डे वन मूलभूत सुविधा मूलभूत राहायला नाही पाहिजे. आता हे सांगतो मॅडम, आज तुम्हाला सांगतो सर्व जिथे आम्हाला माहिती आहे भैया, आम्हाला माहिती आहे त्या करीता मी सर्वप्रथम आलो इथं का आलो माझ्या लक्षात आहे, पण मी बघतोय नाही इथं कारभार कसं चालू आहे. कवर करना पड़ रहा, मेरा पूरा मेंटली वो हो जा रहा है. और होगा आके मेरे को पूरे पुराने जो संदीप पवार ने रखे थे. एक ही चीज बोलूंगा, ये किसी अपना पर्सनल काम नहीं है, ये पब्लिक का काम है. आपको पब्लिक के तरीके और आप लोग का किसी का बिहेवियर अगर खराब लगेगा तो पूरा स्ट्रिक्ट एक्शन लिया जाएगा. कमतरता है ना. मी बरेच वेळापासून मी पाहत आहे जे आपल्या जे नाव नोंदणीचा जे कारोबार आहे एकदम घाण आणि गलथन हे पद्धतीचा होता. त्याकरिता मला ह्याची जाणीव होती. लोकांना ते बोलण्याची त्यांची पद्धत पण चांगली नव्हती, त्यामुळे मी मास्क घालून आला. आणि इथं लई कमतरता आहे कामाची. ते बॅकहँडमध्ये काहीतरी वेगळंच करते आणि लोकांना वारंवार ते आज या उद्या या 15 दिवस या असं 2 वर्षापासून काही लोक आले तर ते सतत रडत होते. आणि ह्याच्या अगोदर पण मी आलेलो आहे आणि मी इथला कारभार पाहिलेला, हे लोक काय पद्धतीने काम करताय. आता एक आमचे सहकारी कुठे ते कुलकर्णी साहेब, त्यांनी चार्ज घेतलेला आहे आणि कधी ते इथं आलेले नाही, ऑर्डर घेतली नाही, जॉईन झाले नाही. चार्ज घेतलाय नुसतं जॉईन झालेले नाही. सांगा मॅडम काय तो तुमचा नेमका प्रॉब्लेम? सर आपल्याकडे ऍक्च्युली मॅनपॉवर थोडासा अपुरा आहे. तसं कमिशनर सर आणि महापौर सरांनी मला काल बोलून त्यांनी चर्चा केली, मीटिंग घेतली. तर मॅनपॉवर वाढवण्यासाठी मी सरांना रिक्वेस्ट केली. आणि ह्यांना काय तर काम करण्यामध्ये काय कमी असली ना ते अप्लिकेशन करत नाही, कोणाला काही सांगत नाही. ते पर्सनल लेवल मध्ये येऊन ते लोकांना त्रास देत आहे, सारखा त्रास. आणि वारंवार हे मी स्वतःहून पाहिलेलं आहे, जे मला भासते. त्यामुळे मी आज मास्क घालून आलो होता. हेच माझा उद्देश होता. लोकांना हे ते आता चांगलं काम करते, त्यांनी प्रतिसाद मला दिलं. मला अपेक्षा आहे की ते काम करेल. आज आपण ऍक्शन मोडवर आहात, कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना काय सूचना दिल्यात आपण? आम्ही जे सूचना दिली बाबा, तुम्हाला जे वाटते जे इक्विपमेंट तुम्हाला अपग्रेडसाठी पाहिजे ते आम्ही तुम्हाला सँक्शन करू देऊ. तुम्ही अप्लिकेशन करा जे तुम्हाला रिक्वायर्ड आहे. आणि इतर जी क्षमता आहे कॅपॅसिटी ते आम्ही वाढण्याचा प्रयत्न करू, मॅन पॉवर वाढवण्याचा प्रयत्न करू. ओके.